मंगळवेढा तालुक्यातल्या लक्ष्मी देवडी जिल्हा परिषद गटामध्ये निवडणुकीच्या पूर्वसंध्येला कोमल ढोबळे यांचं वातावरण हे अतिशय चांगल्या स्थितीमध्ये गेलं असून या ठिकाणी करुणा शिवशरण यांचा पराभव देखील होऊ शकतो अशा पद्धतीची परिस्थिती या संपूर्ण गटामध्ये खरं तर निर्माण झाली आहे. खरं तर या गटाचा प्रचार तशा अर्थानं इतर गटांपेक्षा वेगळा होता. या गटामध्ये आमदार थेट समोरच्या उमेदवारावर टीका करत होते, कारण तिथं समोर अतिशय सक्षम म्हणून खरं तर माजी मंत्री असलेल्या किंवा माजी आमदार असलेल्या लक्ष्मणरावजी ढोबळे यांच्या कन्या कोमल ढोबळे होत्या. आणि इथली लढाई ही सरळ सरळ उमेदवार असलेल्या कोमल ढोबळे विरुद्ध आमदार समाधान आवताडे अशा पद्धतीची असल्यामुळं तशा अर्थानं थोडीशी प्रतिष्ठित आणि क्रेज असलेली ही निवडणूक अंतिम टप्प्यामध्ये झाली होती. त्यामुळे या निवडणुकीच्या विजया पराजयाकडे सगळ्याचीच गणितं लागून राहिली होती. या निवडणुकीमध्ये कोमल ढोबळेंचं पारडं जड होण्यामागं आणि करुणा शिवशरण यांचा पराभव होईल अशी परिस्थिती निर्माण होण्यामागची जी काही जर तुम्ही कारणं तपासली तर लोकातून आलेल्या कारणांमधलं जर सगळ्यात प्रमुख कारण बघितलं तर ते कारण आहे की अगदी शेवटपर्यंत यंत्रणा हातामध्ये असताना देखील करुणा शिवशरण हा चेहराच किंवा तो उमेदवारच खरं तर लोकांना माहीत झाला नाही. त्यांचं लोकांना माहीत न होणं आणि कोमल ढोबळे प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचणं या सगळ्यामध्ये कुठेतरी करुणा शिवशरण यांचा तोटा होणार आहे आणि तिथं कोमल ढोबळेंना फायदा होणार आहे. मुळातच त्या ठिकाणी हे संपूर्ण शिवशरण कुटुंब हे तशा अर्थानं व्यावसायिक आहे. त्यांचा सामाजिक आणि राजकीय जीवनाशी तसा संबंध नाही. त्यामुळे कुठेतरी ती जी काही नवी उमेदवारी होती ती उमेदवारी लोकांपर्यंत गेली नाही, माहीत झाली नाही. अगदी आमदार गटातल्या काही लोकांना जरी विचारलं की करुणा शिवशरण कोण आहेत तर तिथं देखील माहिती नसावी अशा पद्धतीचं एकूण वातावरण त्या भागामध्ये आहे. त्यामुळे त्याचा कुठेतरी एक फटका हा शिवशरण यांना बसतोय. उमेदवारी माहीत नसणं हे त्या ठिकाणी कोमल ढोबळेंच्या पत्त्यावर पडणार आहे. दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे करुणा शिवशरण या माचनूरच्या त्या त्या ऐनवेळी त्या ठिकाणी लक्ष्मी देवडी गटामध्ये आल्यामुळं आपल्यावर तो उमेदवार लादला गेल्याची आणि पुन्हा उमेदवार हा भोसे गटाप्रमाणे उपरा असल्याची चर्चा त्या भागामध्ये होते. आमदार गटामधली काही लोक त्या संदर्भानं नाराज होती असंही वातावरण कानावर आलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या भागामध्ये दहिवडी आणि आंधळगाव सारखी दोन महत्वाची प्रमुख गाव होती जिथं अनेक मातब्बर मंडळी काम करतायत. त्यांच्या आसपास बरीच लोक उमेदवार म्हणून तयार होती. जिल्हा परिषद या संदर्भानं उमेदवारी नाकारली ती नाकारली, परंतु पंचायत समितीच्या बाबतीमध्ये देखील संख्येनं मोठं असलेल्या जिथं भाकरी कंपनी असेल, नागणी कंपनी असेल, पाटील कंपनी असेल अशी मातब्बर जी आमदार गटामध्येच काम करतात अशी मंडळी तिथं काम करत असताना त्या ठिकाणी आंधळगाव आणि लक्ष्मी देवडी अशा दोन मोठ्या गावामध्ये उमेदवारी पंचायत समितीला दिली गेली नाही. त्यामुळे कुठेतरी ऐन वेळा तिकडचा आयात उमेदवार इकडे आणणं, पंचायत समितीला देखील त्या दोन प्रमुख गावांना त्या ठिकाणी तिथं न्याय न मिळणं अशा बऱ्याच कारणामुळे तिथं कुठेतरी शिवशरण यांच्याबद्दलचा एक वेगळ्या लेवलचा अंडर करंट आणि आपल्या गावामध्ये हक्काची गावं असताना इतकी ताकदीची सक्षम उमेदवार तिथं असताना लोकप्रतिनिधींनी ती उमेदवारी दिली नाही. त्यामुळे थोडेसे लोकांमध्ये अंडर करंट म्हणून नाराजी असणं या सगळ्याचा फायदा देखील त्या भागामध्ये हा कोमल ढोबळेंना निश्चितपणानं होऊ शकतो अशा पद्धतीची परिस्थिती आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जरी या भागामध्ये प्रचार करत असताना आमदार समाधान आवताडे हे या भागामध्ये आपण कोट्यवधीचा निधी आणला असं म्हणत असले तरी या भागामधल्या पिण्याच्या पाण्याची समस्या देखील अजून सुटलेली नाही. शेतीच्या पाण्याची समस्या मोठे, रस्त्याची समस्या मोठे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या भागामध्ये भोसे प्रादेशिक उपसा सिंचन योजना नाही. इथं आंधळगाव पाणी पुरवठा योजना आहे ती देखील त्या ठिकाणी पाठीमागच्या अनेक वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे त्या संदर्भाने देखील लोकांची मोठी नाराजी आहे. आणि या सोबतच जे काही विजेचे प्रश्न आहेत किंवा बाकीचे प्रश्न आहेत यामुळे कुठेतरी विकास झाला, निधी आणला, मग आमच्या भागामध्ये काय दिसत नाही हा जो एक प्रश्न तिथले लोक उपस्थित करतात त्याचा देखील फटका हा त्या ठिकाणी निश्चितपणानं करुणा शिवशरण यांना बसणार आहे. पुन्हा फायदा हा त्या ठिकाणी कोमल ढोबळे यांना होणार आहे अशा पद्धतीची परिस्थिती आहे. चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे या भागामध्ये संपूर्ण प्रचाराची धुरा ही तिथल्या उमेदवाराच्या ऐवजी लोकप्रतिनिधी खांद्यावर घेतली होती. त्यामुळे कुठेतरी उमेदवार तिथला सक्षम नसल्यामुळेच कुठेतरी आमदारांनी तिथे जास्त पुढाकार घेतला आणि कोमल ढोबळे विरुद्ध आमदार अशा पद्धतीचा सामना तिथं झाला. हा जो लोकांमध्ये मेसेज गेला त्यामुळे कुठेतरी कोमल ढोबळे यांची प्रतिमा खूप जास्त उंचावली आणि आमदारांच्या समोर नाविलाज आहे किंवा अडचण आहे. त्यांचा उमेदवार तितका बोलका नाही, सक्षम नाही, तो लोकांचे मुद्दे समजू शकत नाही, तो लोकांचे प्रश्न मांडू शकणार नाही. या पद्धतीचं वातावरण तयार झाल्यामुळं कुठेतरी उमेदवाराच्या पातळीला कोमल ढोबळे इथं प्रभावी ठरल्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जरी लोकप्रतिनिधी या भागामध्ये फिरून असं म्हणत असले की उमेदवार कोण आहे बघू नका, माझ्याकडे बघून मतदान करा, तर त्याला काउंटर म्हणून कुठेतरी त्या ठिकाणी जिल्हा परिषदेला उमेदवार बघायचं नाही, तुम्हाला बघून मतदान करायचं. पंचायत समितीला उमेदवार बघायचं नाही, तुम्हाला बघूनच मतदान करायचं. उद्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीत जर तुम्ही उद्या म्हणला की तिथं कोण सरपंच आहे बघू नका, मी म्हणून मतदान करा आणि मी तुमचा विकास करेन असं जर तुम्ही म्हणालात तर इथली लोक त्या ठिकाणी मग निवडणुका घ्यायचाच कशाला किंवा खालच्या या सगळ्या सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा अर्थ काय असा साधा प्रश्न त्या ठिकाणी वेगवेगळ्या ग्राउंड रिपोर्टच्या आणि मुलाखतीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींनाच विचारायला लागल्यामुळं
की सगळी सत्ता तुमच्याकडं, सगळं मुख्य केंद्र तुमच्याकडं आणि आम्ही छोट्या मोठ्या कामाला देखील तुमच्याकडे जायचं का? मग ह्या सगळ्या निवडणुका घेता कशाला, हा जो काही प्रश्न उपस्थित झालाय त्यातून कुठेतरी पुन्हा स्वतःचाच उमेदवार अतिशय कमकुवत असल्याची भावना खरं तर लोकप्रतिनिधींनी जाणवून दिल्यामुळं तिथं कोमल ढोबळे यांचं पारडं हे पुन्हा एकदा त्या ठिकाणी जड झाल्याचं चित्र बघायला मिळतंय. पाचवा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ह्या संपूर्ण निवडणुकीचा जर तुम्ही प्रचार बघितला तर हा प्रचार हा कुठेतरी जिल्हा परिषदेचा किंवा पंचायत समितीचा न होता तो विधानसभेचा झाला आणि तो लोकांना आवडला नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे उमेदवारच तिथं सक्षम नसल्यामुळं स्वतः आमदारांना पुढाकार घ्यावा लागला आणि मग आमदारांनी भाषण करताना मात्र त्या ठिकाणी इथले जे मूळचे मुद्दे आहेत, मग विजेचा मुद्दा असेल, रस्त्याचे मुद्दे असतील, आरोग्य केंद्रासंदर्भातले मुद्दे असतील, स्थानिक लोकांना न्याय देण्याच्या संदर्भातले मुद्दे असतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथं डमी शिक्षकांचं प्रकरण लक्ष्मी देवडे भागामध्ये गाजलं. हे सगळ्या मुद्द्याच्या संदर्भानं बोलण्याच्या ऐवजी पुन्हा केंद्र, राज्य, पालकमंत्री या अंगाचा जो वरचा प्रचार झाला तो इथं कुठेतरी लोकांना आवडला नाही आणि मग ही निवडणूक विधानसभेची नाही, विधानसभेच्या वेळा विधानसभेचा प्रचार करू, पण आता इथला जो आमच्या समोर उद्या आमचे प्रश्न मांडणारा जो काही जिल्हा परिषदेचा उमेदवार आहे तो कुठे आहे आणि तो का भूमिका मांडत नाही आणि मग तिथल्या प्रचारामध्ये इथले मुद्दे का नाहीत, या संदर्भातली एक नाराजी देखील त्या ठिकाणी कुठेतरी लोकांमध्ये दिसली. ती नाराजी त्या ठिकाणी ढोबळे यांच्या पत्त्यावर पडणार आहे. सहावा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं पाठिंबा घेण्याचं किंवा अनेक गटातील लोक आपल्या गटामध्ये फोडाफोडी करण्याचं जे राजकारण झालं ते इथल्या स्वाभिमानी मंगळवेडकरांना आवडलेलं नाही, रुचलेलं नाही, पचलेलं नाही. मुळात अनेक गटातली लोक आपल्या गटामध्ये फोडून घेण्याचा जो सगळा सिलसिला किंवा जो झपाटा इथं लोकप्रतिनिधी लावला होता तो लोकांना आवडला नाही. तुम्ही जर ह्या भागामध्ये कोट्यावधी रुपयांचा निधी आणलाय आणि तुमच्या लोकांनी जर कामं केली असतील तर मग उद्याची निवडणुकी प्रश्नांवर होण्याच्या ऐवजी ज्या पद्धतीनं गटबांधणी करताना इतर गटातले लोक फोडून आपल्या गटामध्ये आणावे लागतात, ही संपूर्ण निवडणुकीची पातळी इथपर्यंत जाते की पंचायत समितीचा एक उमेदवारच त्या ठिकाणी फोडून त्याचा पाठिंबा घ्यावा लागतो. यामुळे कुठेतरी या निवडणुकीमधली किंवा या गटामधली हातबलता आहे का, आमदारांच्या समोर इथं अडचण दिसते का, असा प्रश्न सामान्य लोक विचारायला लागले. जर आमदारांचा गट या भागामध्ये सक्षम आहे असं त्यांना वाटतंय तर मग विकास कामांच्या जोरावर मतं मागण्याच्या ऐवजी ही फोडाफोडी का? ज्या पद्धतीनं लेंडवे यांचा पाठिंबा मिळवला, अर्थात काल त्या ठिकाणी लेंडवे यांना शिक्षा म्हणून आणि जाणीव करून द्यायची म्हणून पुन्हा भगीरथ बालकेंनी सांगितलं की मतदान हे त्या ठिकाणी लेंडवे यांनाच झालं पाहिजे, परंतु त्यांनी ज्या पद्धतीचा त्या ठिकाणी पाठिंबा दिला किंवा त्यांच्याकडून तो करून घेतला, आता लेंडवे सध्या कुठे आहेत याबद्दल ट्विस्ट आहे, त्या भागामध्ये चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत आणि मग हे जे काही एकूण पाठिंबा घेण्याचं पंचायत समितीच्या उमेदवारापासून ते गावगाड्यामधल्या राजकारणातलं सुरू आहे. त्यामुळे कुठेतरी या भागामध्ये नेते एकीकडे आणि जनता एकीकडे अशा पद्धतीची परिस्थिती झाल्याचं चित्र बघायला मिळतंय आणि त्याचा फटका देखील निश्चितपणानं हा उद्याच्या काळामध्ये त्या ठिकाणी करुणा शिवसेनेयांना बसणार आहे. या सगळ्या निवडणुकीमधला सातवा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ही निवडणूक तशा अर्थानं सुरुवातीच्या काळाला थोडीशी दुर्लक्षित होती किंवा ती तेवढी टप जाणार नाही आणि वनवे खरं तर इथं आमदार गट ही निवडणूक जिंकेल असं वाटत असताना ज्या पद्धतीनं या गटामध्ये राष्ट्रवादीच्या चिन्हावर कोमल ढोबळे यांची उमेदवारी जाहीर झाली तिथून मात्र या निवडणुकीला एक वेगळ्या अर्थानं चढाचं काळ त्या ठिकाणी सुरू झाला. तशा पद्धतीने चर्चा झाल्या. मुळातच कोमल ढोबळे या त्यांच्या वडिलांच्या एकूण राजकारणामुळं तिथं 25 वर्ष तिथं ढोबळे सरांचं काम असल्यामुळं आणि स्वतः एकदा उच्च शिक्षित असल्यामुळं आणि लोकांचे प्रश्न मांडू शकत असल्यामुळं, लोकांचे प्रश्न त्यांना समजत असल्यामुळं तशा पद्धतीच्या विकासाच्या भूमिका आणि जिल्हा परिषदेचा सदस्य नेमकं काय करतो, मी उद्या इथं आल्यानंतर काय करेन, या संदर्भातले भाषणं त्यांची गावोगावी झाल्यामुळं जो सभांमधनं परिणाम झाला, जो त्यांच्या वेगवेगळ्या माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमधून आणि प्रतिक्रियांमधून जो परिणाम झाला, तिथून कुठे तर लोकांच्या समोर हा उमेदवार हा करुणा शिवसेना यांच्यापेक्षा प्रचंड सक्षम आहे याची जाणीव लोकांना झाली आणि ढोबळे सरांचा जो इथं काम करण्याचा, कार्यकर्त्यांना बळ देऊन मोठं करण्याचा जो काही वारसा आहे तो वारसा ही मुलगी त्यांची इथं येऊन चालवेल हा विश्वास लोकांना थोडासा हळूहळू त्या भागामध्ये वाटू लागलाय. त्यामुळं अंतिम टप्प्यामध्ये ह्या निवडणुकीनं थोडंसं रोपडं पालटले आणि वेगळ्या अर्थानं खरं तर कोमल ढोबळेंच्या बाजूने ही निवडणूक झुकताना चित्र बघायला मिळते. ते केवळ ज्या पद्धतीनं अतिशय धाडसानं लोकप्रतिनिधींच्या प्रश्नांना उत्तर देत, इथल्या समस्यांची पोलखोल करत, लोकांच्या मूळ समस्यांना हात घालत, जिल्हा परिषदेचा सदस्य ते नेमकं काय करतो ह्या प्रश्नांची जाणीव करून देत, लोकांना विकासाच्या संदर्भातली साथ घालत ज्या पद्धतीनं कोमल ढोबळे यांनी प्रचार केलाय त्या प्रचारामुळे कोमल ढोबळे यांचं पारडं या जिल्हा परिषद गटामध्ये चांगलं झाले, सक्षम झाले आणि उद्या ह्या संपूर्ण निवडणुकीच्या नंतर इथल्या लक्ष्मी देवडे गटातल्या लोकांना फक्त जिल्हा परिषदेचा उमेदवार म्हणूनच नव्हे तर या भागामध्ये लोकप्रतिनिधींच्या समोर सक्षमपणानं आवाज उठवणारी महिला म्हणून कोणतरी इथं उभा राहतंय आणि तिच्या पाठीमागे आपण खंबीरपणानं उभा राहिलं पाहिजे हा जो काही विश्वास इथल्या लोकांना वाटायला लागलाय त्याचा फायदा हा उद्याच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणानं कोमल ढोबळे यांना होणार आहे असं वातावरण तिथं झालंय. आठवा या निवडणुकीतला महत्वाचा मुद्दा म्हणजे इथं समोरच्या उमेदवार असलेले करुणा शिवशरण आणि त्यांचे मिस्टर यांची एकूण इथली प्रचारातली जर यंत्रणा बघितली तर ती पूर्णपणाने आमदारांवर अवलंबून असणार आहे. त्यांची स्वतःची यंत्रणा इथं काम करत नाही आणि दुसऱ्या बाजूला मात्र इथं ढोबळे सरांची स्वतःची व्यक्तिगत यंत्रणा प्रचंड ताकदीनं काम करते आणि ती सुशिक्षित, शिक्षित आणि वेल ट्रेन असल्यामुळं
खऱ्या अर्थाने ती लोकांमध्ये नीटनेटकं मुद्दे पोहोचवते, लोकांपर्यंत जाते, लोकांना उमेदवाराच्या संदर्भातली ओळख करून देते. आणि कोमल ढोबळे यांचं नाव तशा अर्थाने तालुक्याला परिचित असल्यामुळे ज्या गतीनं उशिरा सुरुवात करून त्या लोकांमध्ये पोहोचल्या, त्यामध्ये त्यांनी करुणा शिवशरणेंना मागं पाडले. आणि मी म्हणालो तसं मुळातच यंत्रणेच्या बाबतीमध्ये स्वावलंबी असणं आणि दुसऱ्यावर अवलंबून असणं, यामध्ये शिवशरण हे पूर्णपणे आमदारांच्या यंत्रणेवर अवलंबून आहेत. आणि इथेच त्यांना थोडासा फटका बसतानाचं चित्र बघायला मिळतं. आणि दुसऱ्या बाजूला मात्र ढोबळेंची यंत्रणा स्वतःची असणं, स्वतःचं सैन्य असणं हे कधीही या निवडणुकीच्या काळामध्ये फार काम करणारं, प्रभाव टाकणारं असतं. त्यामुळे कुठेतरी या निवडणुकीमध्ये त्याचा फायदा त्या ठिकाणी कोमल ढोबळे यांना यंत्रणा जवळ असल्यामुळे होताना चित्र, आणि समोरच्या बाजूला यंत्रणा नसल्यामुळे निवडणूक थोडीशी विस्कळीत होतानाचं चित्र बघायला मिळतंय. या निवडणुकीमधला नववा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे या निवडणुकीमध्ये कोमल ढोबळे यांना बबनराव आवताडे यांच्या गटाचा देखील पाठिंबा मिळाला आहे. मुळातच काल झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बबनराव आवताडे यांच्या पत्नी सुनंदा अभी यांच्या निवडणुकीमध्ये लक्ष्मणराव ढोबळे यांनी आपण माझे आमदार होतो, 25 वर्ष आमदार होतो, आपण मंत्री होतो, पालकमंत्री होतो, या सगळ्या गोष्टी बाजूला सारून आपल्या घरातला कोणतरी आहे अशा पद्धतीनं, ज्या पद्धतीनं सामान्य माणसामध्ये जाऊन, गल्लीबोळामध्ये जाऊन ही निवडणूक त्या ठिकाणी आपल्या वतीनं लढली होती. खऱ्या अर्थाने या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्यांनी सिद्धेश्वर आवताडे यांच्या आईंसाठी केलं होतं. त्यामुळे कुठंतरी या सगळ्या गोष्टीच्या मदतीची परतफेड म्हणून किंवा सहकार्याची भावना म्हणून आता या निवडणुकीमध्ये आवताडे गटाकडून मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी या संपूर्ण निवडणुकीमध्ये कोमल ढोबळे यांना पाठिंबा दिला जातोय. गावोगावी त्या ठिकाणी बबनराव आवताडे यांना मानणारा वर्ग आहे, किंवा सरकार ग्रुप आहे, किंवा एकूण जो त्या कुटुंबाला मानणारा आणि त्यांचा कार्यकर्ता असणारा वर्ग आहे, तो त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सक्रिय झाल्यामुळं अंतिम टप्प्यामध्ये पुन्हा एकदा कोमल ढोबळे यांची ताकद तिथं चढत्या क्रमानं वाढत गेली. तो संपूर्ण वर्ग ज्या पद्धतीने सक्रिय झालाय, त्यामुळे तिथली यंत्रणा आता अधिक सक्षम झाल्यामुळं तिथं देखील करुणा शिवशरण कुठेतरी पाठीमागे पडतानाचं चित्र बघायला मिळतंय. आणि मग एका बाजूला बबनराव आवताडे यांच्या गटाची मदत, आणि दुसऱ्या बाजूला भगीरथ भालके, कारण ही उमेदवार राष्ट्रवादी जरी असली तरी तिथं खाली दिलेल्या पंचायत समितीचा उमेदवार एकूण आघाडीमुळे भगीरथ भालके आणि प्रियंका भालके यांचा देखील मोठा फायदा त्या ठिकाणी कोमल ढोबळे यांना त्या संपूर्ण निवडणुकीमध्ये होतानाचं चित्र बघायला मिळते. त्यामुळं स्वतःची तिथं वडिलांच्या 25 वर्षाच्या कामाची ताकद, दुसरं त्या ठिकाणी आवताड्यांच्या एका गटाची ताकद आणि भालकेंची ताकद, यामुळे कुठेतरी करुणा शिवशरण यांच्यापेक्षा अधिक सक्षमपणानं कोमल ढोबळे या तिथं सध्या वातावरणामध्ये तरी दिसत आहेत. त्यांचा फायदा त्यांना उद्या मतामध्ये होईल असं वातावरण आहे. आणि याच बबनराव आवताडे यांच्या गटासोबतच तिथं अभिजित पाटील आणि अनिल सावंत यांना मानणारा देखील वर्ग आहे, त्याचा देखील एक चांगला पाठिंबा त्या ठिकाणी तिथं मिळत असल्यामुळं कोमल ढोबळे यांची ताकद वाढली आहे. कारण कोमल ढोबळे यांच्या पाठीमागं भगीरथ भालके आहेत, बबनराव आवताडे आहेत, अभिजित पाटील आहेत, अनिल सावंत आहेत, स्वतः ढोबळे सरांची 25 वर्षाची कामाची कारकीर्द आहे. या सगळ्याच्या जोरावर त्या ठिकाणी त्या भागामध्ये त्यांचं पारडं कुठं जड असताना दिसतंय. आणि 10वा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे कोमल ढोबळे या राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत, आणि अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या बद्दल लोकांमध्ये प्रचंड सहानुभूतीचं असं वातावरण तयार झालं, आणि त्याचा फायदा त्यांना उद्या होऊ शकतो. मुळातच त्या गटामधून ज्या उभ्या आहेत तो गटच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे, कारण त्या गटामध्ये शरद पवारांना मानणारा, राष्ट्रवादींना मानणारा, अजित पवारांना मानणारा मोठा वर्ग आहे. मारापूरच्या भागामध्ये शरदनगर नावाचं एक नगर आहे, तिथं शरदचंद्र पवार यांच्या नावावरची एक शाळा आहे, आणि तिथंच खरं तर स्वर्गीय पी.बी. पाटलांचं मोठं काम आहे. त्यामुळे आणि पी.बी. पाटलांचे चिरंजीव असलेले प्रथमेश पाटील जे दामाईचे संचालक आहेत, ते तिथं ताकदीनं त्यांच्यासोबत काम करतायत. त्यामुळं कुठेतरी राष्ट्रवादीला मानणारा या गटातला भाग, आणि वर जर तुम्ही बघितलं ज्यामध्ये जुनवणे असेल, पाटकळ असेल, किंवा शिरशे असेल, किंवा गुणवाडी असेल, या भागामध्ये असलेले रामेश्वर मासाळ, ज्यांचं खरं तर जिल्हाभर करत राष्ट्रवादीच्या रूपानं काम आहे, ही मातब्बर मंडळी खऱ्या अर्थानं तिथं काम करत असल्यामुळं कुठेतरी कोमल ढोबळे यांच्या पाठीमागे एक चांगला वर्ग राष्ट्रवादीचा तिथं सक्षमपणानं उभा आहे. आणि राष्ट्रवादीला मानणारा तिथला प्रामुख्याने मराठा समाजामधला वर्ग मोठा आहे, इतर समाजामधले वर्ग तिथं मोठ्या प्रमाणामध्ये. त्यामुळं कोमल ढोबळेंचं पारडं हे तिथं हळूहळू थोडंसं सुस्थितीमध्ये आणि अगदी निश्चितपणाने जवळ होत गेले. त्यामुळं राष्ट्रवादीच्या उमेदवार म्हणून सहानुभूती असेल, तो भाग राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असेल. आता त्या भागामध्ये अभिजित पाटील राष्ट्रवादीचे आमदार आहेत, पुन्हा अनिल सावंत तिथं राष्ट्रवादीमध्ये काम करतात, रामेश्वर मासाळ असतील, प्रथमेश पाटील पी.बी. पाटलांचे चिरंजीव असतील, ह्या सगळ्या मंडळीचा पाठिंबा असेल. ह्या सगळ्यामुळे खऱ्या अर्थानं तिथं त्यांची उमेदवारी अतिशय स्ट्रॉंग झाली, चांगली झाली. त्यामुळे देखील तिथं फायदा होऊ शकतो. एका बाजूला त्या ठिकाणी आमदारांची महत्वाची गावं असलेल्या, जिथं त्यांच्याकडे सक्षम उमेदवार असलेल्या आंधळगाव आणि लक्ष्मीदेवीमध्ये उमेदवारी न मिळणं, आणि इथं मात्र राष्ट्रवादीची मातब्बर लोक त्यांच्या पाठीमागे असणं, असे दोन फरक आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा जर मेजर फरक या भागामध्ये काय असेल, जो निर्णायक ठरू शकतो, तर तो म्हणजे एका बाजूला कोमल ढोबळे यांच्यासारखा प्रचंड प्रभावशाली, प्रश्नांची जाण असलेला, प्रश्न मांडू शकणारा, स्वतः उच्च शिक्षित, राज्याच्या राजकारणाचा अनुभव असलेला एक प्रचंड सक्षम चेहरा, आणि दुसऱ्या बाजूला अजिबात सुद्धा राजकारणाचा आणि समाजकारणाचा अनुभव नसलेला, आणि निव्वळ फक्त तिथं त्या ठिकाणी व्यवसाय आहे म्हणून आमदारांच्या माध्यमातून तिथं राजकारणामध्ये आलेला, आणि तिथं मैदानावर फारशी ओळख नसलेला करुणा शिवशरण यांचा अगदी नौका चेहरा, अशा दोन पद्धतीच्या चेहऱ्यामधली ही निवडणूक होते. त्यामुळे कुठेतरी लोक
या ठिकाणी नव्या चेहऱ्याच्या ऐवजी इथला अनुभवी प्रश्नाची जाण असलेला, उद्या आपल्या प्रश्नासाठी कुठेतरी जाऊन भांडू शकणारा, अत्यंत प्रभावी आणि सक्षम चेहरा म्हणून जो खऱ्या अर्थानं सत्तेच्या विकेंद्रीकरणामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून ताकदीनं काम करून या भागामध्ये उद्या आमदारांना प्रश्न विचारायचे असतील तर देखील आमदारांना प्रश्न विचारेल, अशा पद्धतीचा चेहरा निवडून द्यावा. या पद्धतीचं वातावरण थोडंसं झालंय. या भागातला जो सुशिक्षित आणि उच्च शिक्षित वर्ग आहे तो देखील त्या ठिकाणी एकूण शिक्षण चळवळीच्या माध्यमातून ढोबळे यांच्या पाठीशी सक्षमपणानं आहे. त्यामुळे प्रभावी यंत्रणा, प्रभावी उमेदवार आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आणि एकूण सहानुभूतीचं वातावरण, पलीकडच्या बाजूला आमदारांनी केलेल्या फोडाफोडी, त्यामुळे जनता इकडे नेते इकडे, या सगळ्या वातावरणातून कुठंतरी दिवसेंदिवस आणि उद्या मतदान होत असताना आजच्या रात्रीपर्यंत तरी कोमल ढोबळे यांची उमेदवारी या भागामध्ये अतिशय सक्षम झाली आहे. त्यामुळे या भागात त्यांचा विजय होईल आणि अतिशय नवख्या असलेल्या, तशा अर्थानं लोकांना परिचित नसलेल्या करुणा शिवशरण इथं पराभूत होतील असं वातावरण सध्या तरी मतदारसंघात आहे. धन्यवाद.